नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 1 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि मी तुम्हाला काल सांगितलं ना, अगदी तसंच झालंय बरं का प्रेक्षकांनो. आता जानकी या ऐश्वर्याला ओरडते की तुला लाज नाही वाटली का, माझ्या घरात तू चोरी केलीस. ऐश्वर्या म्हणते तुझं घर नाहीये ते, तुला मला फसवताना लाज नाही वाटली का, दे तो व्हिडिओ इकडे, दे इकडे. काल आपण पाहिलं होतं जानकीने ऐश्वर्याला फसवून तिचा व्हिडिओ काढलाय, तिने गुन्ह्याची कबुली दिली त्याचा. पण आता ही ऐश्वर्या तिला लुचत असते जानकीला, तेव्हा जानकी तिच्या साडकन एक तोंडात मारते आणि तिचा हात पिरगाळते आणि तिला म्हणते जानकी आता ऐश्वर्याच्या 1 2 3 असं 3दा कानाखाली वाजवते आणि आता तिला म्हणते आवाज करायचा नाही ऐश्वर्या, आता जर माझ्यावर हात उचललास ना, अख्ख्या मुळशी गावामध्ये हा तुझा व्हिडिओ व्हायरल करेल आणि फेमस करेल तुला. ऐश्वर्याला खूप राग येत असतो जानकीचा. आता ती जानकीला असं मारायचा प्रयत्न करते, तेव्हा जानकी म्हणते विदाउट पेस्ट कंट्रोल गद्दार झुरळांना कसं मारायचं ना ऐश्वर्या, ते जानकी रणदिवेला बरोबर कळतं. काय समजतेस ग स्वतःला तू. आता ऐश्वर्या तिच्या गालाला हात लावते बरं का, कारण तिच्या गालावर 3 बोटं उमटली आहेत जानकीची. जानकी म्हणते त्रास होतोय ना ऐश्वर्या तुला. अगं आता जर पुन्हा माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना, तर मुस्काट फोडून ठेवील तुझं. पुन्हा थोबाडीत का मारले ना तुझ्या, हे जाणून घ्या ऐश्वर्या. पहिली थोबाडीत या करता मारली कारण तू लबाडी करून चोरी केली आहेस, आपल्याच घरात चोरी केलीस. दुसरी थोबाडीत या करता मारली कारण तू आपल्याच माणसांचा विश्वासघात केलास. आणि तिसरी थोबाडीत याच्याकरता मारली कारण तुझ्या कायम लक्षात राहिलं पाहिजे, पुन्हा वेडवाकडं करायचा प्रयत्न जरी केलास ना, तर गाठ जानकी रणदिवेशी आहे. कळलं तुला ऐश्वर्या. ऐश्वर्याचा आता संताप झालाय. जानकी म्हणते खूप सहन केलं, खूप त्रास दिला ऐश्वर्या, माझ्या घरच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये दुरावा आणलास ना, मी सहन करते म्हणून मला दुबळं समजू नकोस. तुला आता असं सुत्तासारखं सरळ करते, आता वेळ नाही लागणार मला तुला सरळ करायला ऐश्वर्या. आता शांत आहे मी. नाहीतर ऐश्वर्या म्हणते काय करशील ग, काय करशील. या रणदिवे घराचा फार पुळका येतो ना तुला, राणी आहेस ना तू या रणदिवे घराची. आता हे रणदिवे घर लिलावात जाणार आहे, काय करशील ग. अगं हिसकावून घेणार आहे घर तुझ्याकडनं. मोठ्या तोरात बोलली होतीस ना 25 लाख रुपये आणशील म्हणून, मोठ्या तोऱ्यात बोलली होतीस ना, बोल बच्चन कुणीकडची इकडे पैसे आणले. जानकी म्हणते आणेल, सगळे पैसे आणेल, माझं घरही वाचवेल आणि तुला जन्मभराची अब्दल घडवेल, नाव जानकी सांगणार नाही. आता तो मोबाईल दाखवते ती ऐश्वर्याला आणि आता तिथून निघून जाते आणि तिला एकच शब्द बोलते शेवटचा की तुला जन्मभराची अद्दल घडवेल. ऐश्वर्याचे धाबे दणाणलेत आता प्रेक्षकांनो. खतरनाक एपिसोड आहे आजचा. आता या सुमित्राबाई नानांशी बोलत असतात, जुन्या आठवणींबद्दल काहीतरी डिस्कस करत असतात त्या. नेमका तिथे सारंग येतो आणि म्हणतो आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, नाना मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सुमित्राबाई आणि नाना एकमेकांकडेच बघतात. सुमित्राबाई म्हणतात काय रे बाबा सारंग, काय झालं, काय कर्ज घेणारे लोक आले होते का, त्यांनी काही मुदत बिदत वाढवली का रे बाबा. सारंग आता रडतो आणि म्हणतो संपलं, सगळं संपलं आई नाना, आज आपलं घर आपल्याला सोडून जावं लागणार आहे. आता हा सारंग असं बोलल्यानंतर सुमित्राबाई जरा टेन्शनमध्येच आल्यात. आता त्या म्हणतात अरे बापरे हा काय बोलतोय. नाना त्यांना खुणवत असतात की तू चुप बैस, काही रिॲक्शन देऊ नको. पण सुमित्राबाई कसल्या शांत बसल्यात. त्या म्हणतात बापरे आज हे घर सोडायचं, अहो काय बोलतोय हा, आपण असं कसं जायचं, अहो नाही आपलं घर आहे हे, आपण नाही सोडायचं. सारंग म्हणतो आई जाव तर लागलच ग सोडून, कारण त्या लोकांना धमकी दिलेली आहे मला. ते लोक म्हणाले की आज आपल्या घराचा लिलाव होणार आहे म्हणे. आता हे शब्द ऐकल्यानंतर सुमित्राबाई नाना दोघं पण एकदम ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातात. पण सारंगला आता त्या धरतात आणि म्हणतात ए बाबा अरे काय बोलतो कळतं का तुला, अहो हा काय बोलतोय, आपलं घर अहो आपला आशीर्वाद बंगला असं लिलावत जाणार. सारंग म्हणतो हो आई हो, आपला बंगला लिलावत जाणार ग. आत्ताच्या आत्ता आपल्याला सगळे आवरावर करून घराच्या बाहेर जावं लागणार आहे नाना, आपल्याला घर सोडावं लागणार आहे. आता सुमित्राबाई त्याला धरतात आणि म्हणतात ए काही अक्कल आहे का तुला, तू काय बोलतोय कळतंय का तुला. अरे 40 वर्षापासून मी संसार करते या घरामध्ये, मला विचार सुद्धा मनात शिवला नाही रे कधी या घराला जावं लागेल सोडून. अरे सारंग लग्न होऊन मी या घरात आले ना, तेव्हा मनातली सगळी दुःख बाजूला सारली रे मी. अरे मी या घरामध्ये फक्त सुख जोडायचा प्रयत्न केला. माझी पोरं या घरातच लहानाची मोठी झाली. माझ्या सुनेचा गृहप्रवेश पाहिला मी, माझ्या लेकीची पाठवणी याच घरात पाहिली. अरे मी हे घर सोडून जाऊ. सारंग तुला बोलवतंय तरी कसं रे हे. या घरात उन्हाळे पावसाळे पाहिले रे, कितीतरी प्रसंग पाहिले, पण कधी या घराला हादरे नाही बसले. अरे या 4 भिंतींना मी माझ्या एका हातात कसं गोळा करू सारंग. अरे या घरात मी
गृहप्रवेश केलाय, पण या घरातून आता मी मेल्याशिवाय जाणार नाही बरं सारंग. आता सारंग म्हणतो, अगं आई असं नको बोलू ग, अगं मला कळतंय ग सगळं तुझ्या भावना, पण आता वेळच तशी आली ना ग आपल्यावर, आपण काय करणार. आता सुमित्राबाई म्हणतात, तुझ्यामुळे वेळ आली आमच्यावरही. सारंग, तू विश्वासघात केलास आमचा, चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवत गेला, बायकोचं ऐकत गेला सारंग. आता वर तोंड करून बोलायला आला का आमच्याशी, घर सोडायचं म्हणून आला मोठा माफी मागणारा. तू एक काम कर ना सारंग, अरे मला मारून टाक, गळा दाबून मला तिरडीवर ठेव आणि काढ मला या घराच्या बाहेर, असं म्हणून आता त्या रडायला लागतात. नाना म्हणत असतात, शांत हो सुमित्रा, शांत हो. नाना एकदम रिलॅक्स असतात बरं का. आता नाना पुढे म्हणतात, ते ते जानकी असं ते बिचारी तुटक्या माटक्या त्यांच्या भाषेमध्ये बोलायला लागतात. आता सारंग म्हणतो, काय बोलताय नाना हे, मनातल्या मनात बोलतो तो. जानकी या सगळ्याचा काय अर्थ आहे, पेपर असं काहीतरी बोलताय नाना. आता नाना नुसते हातवारे करतात, म्हणजे नानांना फुल कॉन्फिडंट आहे की हे घर काही जाणार नाही. मी म्हटलं ना कालच तुम्हाला प्रेक्षकांनो की ते घर ऋषिकेशच्या नावाने, आता ते सगळे कागदपत्र ही जानकी घेऊन येईल आणि सारंग आणि ऐश्वर्याला अटक होईल, ते 5 कोटी फसवणूक करून घेतले म्हणून. असं एक माझा अंदाज आहे. आता हा माझा अंदाज बरोबर निघतो का ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये बरोबर कळणार आहे. तर सौमित्रने ऐश्वर्याचा तो व्हिडिओ बघितलाय, जानकी आली आहे त्याला भेटायला. सौमित्र कौतुक करतो तिचं आणि म्हणतो, वहिनी सॉलिड आहेस यार तू, कसलं ट्रॅप केलंयस तू ऐश्वर्याला, तिने तिचे गुन्हे कबूल केलेत. आता ऐश्वर्यावर ना मला डाऊट होताच, पण हा मोठा एव्हिडन्स मिळालाय आपल्या. जानकी म्हणते, बरं झालं अहो भाऊजी तुम्ही त्या कुंडीविषयी सांगितलं, म्हणूनच आपण ऐश्वर्याला ट्रॅप करू शकलो. सौमित्र म्हणतो, आता तिने या घरात चोरी करायचा प्रयत्न केला ना, हा व्हिडिओ दाखवून तिला बेघर करू आपण. आता जानकी म्हणते, भाऊजी तिच्या पापांची शिक्षा तिला मिळणारच, पण योग्य वेळ आल्यावर. सौमित्र म्हणतो, मग या व्हिडिओचं काय करणार आहेस तू. आता जानकी म्हणते, एक कोडा आहे भाऊजी, योग्य वेळ आली ना की सगळं मी या व्हिडिओचा उपयोग करणार आहे, मी सगळं सांगते तुम्हाला, पण आता मला आधी सयाजीरावांकडे जायचंय, त्याशिवाय ते काय कोडं सुटणार नाही असं ती म्हणते. आणि भाऊजी हे बघा कोणाला काही सांगू नका हे सगळं होईपर्यंत, मी निघते आता. आता हा सौमित्र म्हणतो, अगं वहिनी पण कुठे निघालीस तू. आता जानकी म्हणते, ज्यांनी रणदिवेच्या घराला बर्बाद करायचा प्रयत्न केला ना त्यांच्याकडे चालली आहे, सयाजीरावांकडे चालली आहे मी. आता सौमित्र म्हणतो, वहिनी पण शांततेत जा, सावकाश जा. जानकी आता भारी सौदा करते कड्याचा सयाजीरावांकडे जाऊन, पण आता ऐश्वर्या तनफन करू लागलेली आहे, कारण जानकीने तिच्या तोंडात मारले, 1 नाही 2 नाही तर 3 हाणल्यात कानफटीत. आता ती गालाला बघते तिच्या आरशामध्ये आणि जानकीने मारलेली कानशिलातली तिला चांगली आठवतीये सगळी. असो, तर आता ऐश्वर्या कसली एक्सेप्ट करते प्रेक्षकांनो, भयंकर माज आहे या बाईला आणि गर्व आहे. आपण या मालिकेतल्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. ऐश्वर्या आता तडफड करते आणि तिथे असलेल्या वस्तू फोडतीये. आता सारंग येऊन म्हणतो, काय करताय ऐश्वर्या सोडा ना, अहो काय झालं तुमच्या गालाला, अहो ऐश्वर्या अहो तुमच्या गालावर कसलं वळ आहे. मग आता ऐश्वर्या म्हणते, जानकीने मारल्याचे वळ आहेत, त्या भिकारड्या जानकीने मला मारलंय, अहो त्या 1.5 दमडीच्या अवकात नाही त्या जानकीची, तिने माझ्यावर हात उगारलाय. सारंग म्हणतो, काय झालं काय ऐश्वर्या, मला सांगा ना सगळं. ऐश्वर्या म्हणते, काय ऐकायचंय तुम्हाला, माझ्या तोंडात कशी मारली तिने ते ऐकायचंय. तुम्हाला माहिती नाही का, मग अशी फोन आला, ती बाई मला म्हटली की तिच्याकडे प्रूफ आहे वगैरे. आता झालेला सगळा प्रकार ऐश्वर्या या सारंगला सगळं सांगते. सारंग आता ते सगळं प्रकरण ऐकतो आणि म्हणतो, बापरे ऐश्वर्या, आता जानकी वहिनीने काही केलं तर, जानकी वहिनी पोलिसात गेली तर. ऐश्वर्या म्हणते, तेच तर कळत नाहीये ना मला, आता काय करू पुढे. त्या जानकीने तो व्हिडिओ दाखवला ना कोणाला तर मी 12च्या भावात गेले म्हणून समजा सारंग. मी एक काम करते, आता मी त्या जानकीकडे जाते, नाहीतर तिचा मोबाईलच फोडून टाकते, नाहीतर तिलाच फोडते, जाते मी आता. ऐश्वर्या नुसती तडफड करत असते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या अहो थांबा हो, अहो तुम्हाला कसं कळत नाहीये, जी बाई आपली चोरी पकडू शकते ती बाई फोडलेल्या मोबाईल मधनं व्हिडिओ पण बाहेर काढू शकते पुन्हा. शांत होता का तुम्ही. त्या जानकी वहिनीचा विषय बाजूला ठेवा, मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. मी नानांकडे गेलो होतो ते सगळं सांगायला, तेव्हा नाना हसले माझ्याकडे आणि त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स होता की आपलं घर विकलं जाणार नाही. अहो माझ्यावर विश्वास ठेवा ऐश्वर्या, अहो घर हातातून जाईल याचं काहीच वाटत नाहीये नानांना. सारंग हे सगळं सिरियसली बोलतोय, पण ऐश्वर्या त्याला आधी लाईटली घेते आणि विचार करते, त्या म्हाताऱ्याची सटकली आहे, पागल झालाय तो, घर जाणार आहे ना म्हणून आपला हसत असेल. पण सारंग म्हणतो, ऐश्वर्या ऐका ना माझं, अहो ते काहीतरी आईला सांगायचा प्रयत्न करत होते, काहीतरी पुटपुटत होते, जानकी पेपर असं काहीतरी बोलत होते हो ऐश्वर्या.
मी खूप विचार केला पण मला काही कळलं नाही हो. आता ही ऐश्वर्या आधी ओरडते त्याच्यावर, काय सारंग कशाला बडबड करताय, उगाचच नको ते भुणभुण भुणभुण लावली आहे माझ्या डोक्याला, ते नानाच्या बोलायला काही लॉजिक नसतं. मग आता अचानक बोलता बोलता ऐश्वर्यालाच आठवतं की सयाजीराव काहीतरी सांगत होते आणि मग ती एकदम चुप्प बसते आणि म्हणते, अरे हा सारंग, काय काय म्हणाले नाना, पुन्हा सांगा. कडं पेपर जानकी, एक मिनिट सारंग, अहो आता मला लागतंय काहीतरी लिंक, स्ट्राईक झालंय मला. अहो नाना असं काहीतरी बोलले होते आधी कड्याबद्दल, पण मला आता कळत नाहीये एवढं काय त्या कड्यामध्ये. सारंग मला असं वाटतं काहीतरी आहे त्या कड्यामध्ये. म्हणजे आपण ना कडं डॅडाला गिफ्ट दिलं होतं तेव्हा डॅडा ते कडं अशी हिसकवत होते डॅडाच्या हातातून. नाना खूप असे अग्रेसिव्ह झाले होते, चिडले होते, खाली पण पडले होते. नक्कीच त्या कड्यामध्ये काहीतरी आहे सारंग. सारंग म्हणतो, काय आहे त्या कड्यामध्ये. आता ऐश्वर्या म्हणते, ते नाही माहिती मला, पण काहीतरी आहे त्या कड्यामध्ये. आता आपण ना पटकन जाऊ आणि डॅडाकडनं ते कडं घेऊन येऊ. ओ गॉड सारंग, मी एवढ्या दिवसापासून माझं डोकं फोडत होते, एवढ्या दिवसापासून नाना कडं करू लागले. ते कडं माझ्या डॅडांकडे, ते मीच तर गिफ्ट दिलंय माझ्या डॅडांना. आता कळलं मला. आता या जानकीचं सगळं कड्यात जीव आहे. आता या कड्याला तर मी सोडत नसते, पण आता ऐश्वर्या कड्यापर्यंत पोहोचेल का, तर नाही. काय झालं बघा, ही ऐश्वर्या तिथे पोहोचायच्या आत जानकी पोहोचली सयाजीरावांकडे. सयाजीराव म्हणतो, काय बाई कशाला आलीस इथे, आता काय पाहिजे तुला, नवीन स्कीम आणली आहे का तू. जानकी म्हणते, सयाजी काका, नवीन स्कीम असली ना तरी ती शेतकऱ्यांच्या हितासाठीच असेल, पण काय आहे ना, माझ्या घरच्यांच्या भल्याचा विचार मी नेहमीच करत असते. पण तुमची पोरगी नवीन उपद्व्याप करते ना, ते ऐकून आता थक्क व्हाल बरं का तुम्ही. तुमची ऐश्वर्या भलती हुशार आहे बरं का, खूपच स्मार्ट आहे. पण तिचा स्मार्टनेस ना चांगल्या कामासाठी वापरला असता तर ती आत्तापर्यंत कुठे गेली असती. तसं तुम्ही तिला शिकवायचं असतं. सयाजीराव म्हणतात, जाऊ दे, राहू दे बाई, माझ्या लेकीचं कौतुक काही तुझ्या तोंडून ऐकायचं नाहीये मला, तू कशाला आली तेवढं बोल. जानकी म्हणते की तुमचे डोळे उघडायला आलीये मी इथे. हे बघा, आमच्या नात्यामध्ये ऐश्वर्याने दुरावा निर्माण केलाय. या सगळ्या गोष्टींचा पुरावा नाही देऊ शकत मी, पण तिने आमच्या घरात चोरी केली आहे त्याचा पुरावा मी नक्की देऊ शकते. आता लगेच हे सयाजीराव म्हणतात, काय काय चोरलंय माझ्या पोरीने. जानकी म्हणते, तसं तर तुमच्या मुलीने बरंच काही चोरलंय हो माझ्या घरामध्ये. माझी लोक चोरली आहे, माझ्या लोकांमधला विश्वास चोरलाय, आमच्यामधला विश्वास चोरलाय आणि आमच्या घराण्याची आबरू, प्रतिष्ठा, माझ्या नवऱ्याच्या नजरेतला अपमान, माझा स्वाभिमान सगळं चोरलंय. अहो यादी सांगायला गेले ना सयाजी काका तर फार मोठी यादी होईल. असो, मला काही वाद घालायचा नाहीये, पण मला तिच्या ह्या चोरीबद्दल नाही तर यावेळेला तिच्या मोठ्या चोरीबद्दल बोलायला आले मी. तिने वडिलोपार्जित खजाना चोरायचा प्रयत्न केलाय. सयाजी काका, आता खूप झालं तुमच्या मुलीचं, आता नाका तोंडापर्यंत पाणी आलंय. आता मात्र ते पाणी नाका तोंडात जाण्याच्या आधी आम्हाला पाण्यावर चढून वर यावंच लागणार आहे. आणि आता तुमच्या ऐश्वर्यांचा पापाचा घडा पण घडलाय. तुमच्या ऐश्वर्याने आमचं स्त्रीधन चोरलंय, आमचे दागिने चोरून ती विकायला निघाली होती. सयाजी विखे पाटलांची एकुलती एक पोरगी. हा व्हिडिओ बघा, तो बघितल्यावर पोलीस आणि मीडिया तिला शिक्षा नक्की करतील, पण बाप म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आधी दाखवावा असा मी विचार केला. आता ऐश्वर्याने जो कबुली जबाब दिला तो सगळा जबाब सयाजीरावांना या जानकीने ऐकवलाय. तो ऐकून हे सयाजीराव घाबरतात आता आणि एकदम उठून उभे राहतात. सयाजीराव म्हणतात, खरंच आमच्या ऐश्वर्याने चोरी केली. आता ही जानकी म्हणते, एवढं आश्चर्य वाटतंय तुम्हाला, तुम्ही नव्हतात का यामध्ये सामील. मला तर वाटलं तुम्हीच ऐश्वर्याला सल्ला दिला चोरी करायचा. काय हो काका, तुम्हाला काही सांगत नाही का ती काय जे करते ते. सयाजी काका, हो ऐश्वर्याला तुमच्या घरून आमच्या घरी आणण्याचा हेतू माझा स्पष्ट होता हो. मला एवढंच वाटत होतं की सयाजी विखे पाटील आणि नाना रणदिवे यांच्यातल्या वर्षोवर्षाच्या दुश्मनीचा अंत व्हावा. आणि तुम्ही काय केलं, तुमच्या मुलीने काय केलं, आमचं घर उद्ध्वस्त व्हावं यासाठी तुमच्या मुलीने आमच्या घराचा उंबरठा ओलांडला. तिच्यामुळे आमच्या नानांची ही अवस्था झाली आहे. तिच्यामुळे आम्हाला दोघांना घर सोडावं लागलं. तिच्यामुळे सुमित्रा एंटरप्राइजेस एवढी मोठी कंपनी वाया गेली. आज नुकसान झालंय आमचं. या ऐश्वर्याने खूप काही केलं आणि आता आमच्या घरात चोरी करायचा प्रयत्न केला तिने. सयाजी काका, या मुलीमुळे आमचं घर गहाण पडलंय. हिच्यामुळे मी आता आणखीन सहन करणार नाहीये काही. आता मी तिला शिक्षा देणार आणि हे फुटेज मी पोलिसांना दाखवायला चालले. आता पोलीसच तिच्यावर कारवाई करतील. आता सयाजी काका म्हणतात, ए पोरी थांब, अगं असं काही करू नको, ते व्हिडिओ डिलीट कर. आता जानकी म्हणते, काका अहो पोलीस अजूनही चोराच्या मागावर आहे, मी का व्हिडिओ डिलीट करू. सयाजीराव म्हणतात, अगं सोनं तर सापडलं ना बाई तुझं, आणि ऐश्वर्याने सांगितलंय सगळं. मग आता जानकी म्हणते, चोर तर नाही ना पकडला गेला,
चोर कोण आहे ते तुम्हाला आणि मला कळलंय, बाकीच्यांना कुठे कळलंय अजून. सयाजीराव आता हातापाया पडतो आणि म्हणतो, ए पोरी, अगं मी पाया पडतो तुझ्या, प्लीज प्लीज तो व्हिडिओ डिलीट कर. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या फोन करते या सयाजीरावांना. आता सयाजीराव घाबरतात, त्यांना तो फोन उचलायचा आहे, पण आता जानकीच्या लक्षात येतं की ऐश्वर्याला काही शंका आली असेल, म्हणून जानकी सयाजीरावांना फोन उचलूच देत नाही आणि म्हणते, हे बघा सयाजी काका, तुमच्या मुलीशी नंतर गप्पा मारत बसा, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्याकडे इतका वेळ नाहीये, मी चालले पोलीस स्टेशनला. आता ही मुद्दाम धमकवतीये सयाजीरावांना. सयाजीराव म्हणतात, बरं बरं, मी नाही उचलत माझ्या पोरीचा फोन. हे बघ पोरी, हा सयाजी आतापर्यंत कोणाला सॉरी आणि प्लीज बोलला नाही, पण तुला बोलतोय. हे बघ प्लीज पोरी, ते व्हिडिओ डिलीट कर. आता जानकी म्हणते, तुमच्या सॉरी आणि प्लीजनी माझ्या कुटुंबाचं नुकसान काही भरून निघणार नाहीये. आणि काका, मी कशासाठी हा व्हिडिओ डिलीट करू, सांगा ना, कशाच्या बदल्यात डिलीट करू मी हा व्हिडिओ. सयाजीराव म्हणतात, अगो काय पाहिजे तुला, सांग, बंगला देऊ का, गाडी देऊ का, अगं मोठा बंगला देतो, तू, तुझी छकुली, तुझा नवरा, अगं तुम्ही मस्त राहताल बंगल्यामध्ये, काय देऊ सांग. जानकी म्हणते, हे मला काही नको, हे सगळं कमवायची धमक माझ्या ऋषिकेशमध्ये आहे. आता सयाजीराव म्हणतात, मग तुला काय पाहिजे बाई, सांग तर खरी. आता जानकी त्या कड्याकडे बघते आणि म्हणते, तुमचं कडं हवंय मला, हे तुमच्या हातातलं कडं द्या मला. आता इकडे ऐश्वर्या तडफड तडफड करते की तिचे वडील फोन का उचलत नाहीये म्हणून. आता ती ओरडते आणि म्हणते, डॅड फोनच उचलत नाहीये. सारंग म्हणतो, असे कसे तुमचे डॅड, एरवी तर तुमचा एक फोन वाजला तर ते लगेच उचलतात, आता काय झालंय डॅडला. ऐश्वर्या म्हणते, काहीतरी गडबड वाटते मला, पण डॅडा असं कधीच करत नाही. सारंग म्हणतो, फोन करत राहा ऐश्वर्या, फोन करत राहा. ऐश्वर्या सारखी फोन करते, पण सयाजीराव काही फोन उचले ना. आता पुढे बघा, सयाजीराव म्हणतात, तुला कडं पाहिजे. जानकी म्हणते, हो, तुमच्या हातातलं कडं द्या मला. आता सयाजीराव म्हणतात, या कड्यानं भागल. मग जानकी म्हणते, हो, या कड्यामध्ये माझ्या ऋषिकेशच्या पहिल्या आईचा आशीर्वाद आहे. मी हे कडं घ्यायला गेले होते सोनाराच्या दुकानात, पण तुमच्या ऐश्वर्याने हे चण्याच्या भावाने विकत घेतलं. तिला काहीच गरज नाहीये या कड्याची. त्यावेळेला ऐश्वर्याने हे कडं मला मुद्दाम दिलं नाही. ही आठवण माझ्या ऋषिकेशच्या आईची आणि ती मला हवी आहे. हे बघा सयाजी काका, मला हे कडं द्या प्लीज. आता सयाजीराव विचार करतात, खरंच हे कडं दिल्यावर माझं काम होऊन जाईल. आता जानकी म्हणते, हो होणार, हे जानकीचा शब्द आहे. सयाजीराव पुन्हा विचारतात, खरंच या कड्यावर तुझं भागल. जानकी म्हणते, हे कडं मिळालं ना मला, तर मला सगळं मिळेल माझ्या आयुष्यातलं. असं म्हणून आता या सयाजीरावाने पटकन ते कडं काढून दिलंय बरं का जानकीला. तिकडे ऐश्वर्याचा फोन सारखा वाजतोय. आता जानकी म्हणते, तुम्हाला तुमच्या मुलीशी बोलायचं असेल तर मी चालले. आता इकडे ऐश्वर्या नुसती तडफड तडफड करत असते, डॅडा फोन उचल फोन उचल. पण सयाजीराव हुशारी करतात आणि विचार करतात की ऐश्वर्याशी बोलणं महत्त्वाचं नाहीये, आता सध्या कडं देऊन ऐश्वर्याचा तो व्हिडिओ डिलीट करणं महत्त्वाचं आहे. म्हणून सयाजीराव जानकीला म्हणतात, बाई मी नाही उचलत ऐश्वर्याचा फोन, हे बघ कट करून टाकला फोन, सायलेंटवर केला, हे बघ तुला कडं पाहिजे ना, हे घे कडं. सयाजीरावांनी त्यांच्या हातातलं कडं काढलं आणि जानकीच्या हातामध्ये सोपवून दिलं. त्यांना असं वाटतंय सगळं सोपं आहे की. आता जानकीला आठवते, या कड्यातच तुझं उत्तर दडलं, ते सगळं ते जोगतिणीने सांगितलेलं असतं ना तिला, तो सगळा इतिहास तिला आठवतो. आणि आता ती ते कडं घेते आणि तिथून निघून जाते. पण आता सयाजीराव फसले की कडं देऊन, कारण त्या कड्यातच सगळं उत्तर दडलेलं आहे हे तर आपल्याला माहिती आहे. त्या कड्यावर असलेले काही अंक आहेत जे पासवर्ड आहेत देवघराच्या कुलपेचा, आणि ती कुलूप जर उघडली तर ऋषिकेशच्या नावाने घर आहे हे सिद्ध होईल. प्रॉपर्टीचे सगळे पेपर ऋषिकेशच्या नावे आहेत. जानकी म्हणते, हे घ्या सयाजी काका, हा व्हिडिओ मी डिलीट केला आहे ऐश्वर्याचा. आता सयाजीराव म्हणतात, आता ऐश्वर्याला शिक्षा नाही होणार ना. जानकी म्हणते, नाही होणार, पण तुमच्या पोरीला समजून सांगा, पुन्हा जर असं केलं तर फरफटत नेईल मी पोलिसांकडे. ऐश्वर्या आणि सारंग विचार करताय की का बरं सयाजीराव फोन उचलत नसेल. ऐश्वर्या म्हणते, एरवी तर डॅडा माझा फोन पटकन उचलतो, आज काय झालं डॅडाला कोणास ठाऊक. सारंग म्हणतो, काही प्रॉब्लेम तर नसेल ना. ऐश्वर्या खूप हायपर झालेली असते, ती म्हणत असते त्या कड्यामध्ये ना नक्कीच काहीतरी आहे सारंग, आपल्याला ते कडं मिळालंच पाहिजे. आता सारंग म्हणतो, फोन करा ना तुमच्या डॅडाला पुन्हा. आता ऐश्वर्या पुन्हा फोन करते, पण ते फोन काही उचले ना सयाजीराव. पण आता ऐश्वर्या ठरवते की आपण डायरेक्ट जाऊ या डॅडाकडे. पण तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन पुन्हा वाजतो आणि सयाजीरावांचा फोन येतो. ऐश्वर्या म्हणते, डॅडा अहो केव्हाची कॉल करत होते मी, तुम्ही का उचलत नव्हते माझा फोन, कुठे आहात. आता हे सयाजीराव म्हणतात, अगं कसं उचलीन फोन, ती जानकी आली होती माझ्याकडे. ऐश्वर्या म्हणते, काय जानकी तिथे कशाला आली. आता सयाजीराव म्हणतात, तुझे 12 वाजवायला आली होती ती. जानकीकडे व्हिडिओ होता ना तुझा चोरी कबूल केल्याचा, तो दाखवायला आली होती. आता ऐश्वर्या म्हणते, त्या जानकीला इतका मस्ती आली आहे का, माझा व्हिडिओ दाखवायला गेली होती का डॅडाकडे. सारंगला सांगते बरं का ती असं बोलता बोलता. सयाजीराव म्हणतात, अगं पोलिसात जाणार होती ती. ऐश्वर्या म्हणते, मग गेली का ती पोलिसात. आता सयाजीराव म्हणतात, अगं असं कसं जाऊ देईल मी तिला पोलिसाकडे,
तुझा बाप जिताय अजून. अगं तिला हातातलं कडं दिलं तेव्हा गप्प बसली आणि नाही गेली पोलिसांकडे. मग आता ऐश्वर्या म्हणते काय कडं? अहो डॅडा तिने व्हिडिओ डिलीट करून टाकला इतक्या सहज. मग सयाजीराव सांगतात अगं सहज नाही, मी तिला हातातलं कडं दिलं तेव्हा ती मान्य झाली आणि गेली ती. सॉरी प्रेक्षकांनो, दुसऱ्या वेळेला म्हणतात ते की मी जानकीला ते कडं दिलं आणि ती गेली म्हणून. ऐश्वर्या ते ऐकते आणि म्हणते डॅडा वेड लागलंय का तुला? त्या ऋषिकेशचं कडं कशाला दिलं? सयाजीराव म्हणतात तिनं मागितलं मी दिलं, तुला वाचवणं महत्वाचं होतं ना. ऐश्वर्या म्हणते झाला सत्यानाश सगळा. डॅडा तुला काहीच कळत नाही रे, किती महत्वाचं कडं होतं ते. सयाजीराव म्हणतात मला काय माहिती आता काय होतं आणि काय नाही ते. सयाजीराव आता फोन ठेवून देतात. ऐश्वर्या चिडून म्हणते ही जानकी पण ना, हिने माझ्या डॅडाला ब्लॅकमेल केलं आणि ते कडं घेऊन टाकलं. सारंग म्हणतो गेलं गेलं कडं ऐश्वर्या आपल्या हातातून, आता आपण काय करायचं? आता कसं कळलं आपल्याला काय सिक्रेट आहे कड्याचं? ऐश्वर्या म्हणते कळायला तर पाहिजे आपल्याला सिक्रेट. आता त्या जानकीकडून कडं हिसकावून घेऊ आपण, चला. आता ऐश्वर्या आणि सारंग निघालेत जानकीकडून कडं हिसकावून घ्यायला. पण आता दाराजवळ येतात तोवर तो पैसे मागणारा आलेला असतो, ज्याने कर्ज दिलंय ना यांना, तो माणूस, तो सायको माणूस आल्या आल्या म्हणतो काय रे टेडी बिअर, अजून तू घर खाली नाही केलं का? 2 वाजले ना, अजून सुद्धा तू इथेच आहे का? तुझा तामझामावर, चल निघ इथून. सारंग म्हणतो अहो असं नका करू, घराच्या बाहेर नका काढू. ऐश्वर्या पण त्याला म्हणते ए चल बाजूला हो, आम्हाला जाऊ दे. पण आता तो माणूस म्हणतो ए शाणे चल मागं व्हायचं, वेळ दिली होती ना तुम्हाला, चला वा बाहेर. आता त्याच्या माणसांनी एक एक सगळं सामान घराबाहेर फेकायला सुरुवात केली आहे. हा माणूस दमदाटी करतोय आता रणदिवेंवर. सुमित्राबाई येतात तिथे आणि म्हणतात बापरे हा बॉ आला का? अरे सारंग, अरे याला थांबव रे. आजी येतात ओरडत ओरडत आणि म्हणतात ए बाबा ए आमचं घर काय तुला मिरची कोथिंबीर वाटतंय का रिकामं करायला? आता तो माणूस आजीवर चिडून म्हणतो ए म्हातारे. सारंग म्हणतो ए माझ्या आजीशी असं बोलू नको. आता तो माणूस म्हणतो ए टेडी बिअर चुप बैस, पैसे द्यायचे तेव्हा रोग आला तुला, चल कर रे याचं घर खाली, चला. आता या सारंगला सुद्धा ओढतात ते आणि बाहेर फेकून देत असतात. अवंतिका येते समोर आणि ए चल हात नको लावूस बायकांना, हात लावलास ना तर आता एकेकावर फिजिकलचे केसेस ठोकून टाकेल मी. आता मात्र तो माणूस म्हणतो अरे काय सॉलिड बोलते अरे बाई, हिला पहिले बाहेर काढा. आता अवंतिकाचा पण हात धरलाय त्या माणसाने आणि अतिशय उद्धट आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतोय आणि रणदिवेंना बाहेर काढतोय. आता गुलाब आलाय तिथे, गुलाबला सुद्धा घराच्या बाहेर फेकलंय यांनी. आता गुलाब हुशारी करतो आणि विचार करतो की हे सगळं ऋषिकेशला जाऊन सांगावं. ऋषिकेश तिथे शेतकऱ्यांशी गप्पा मारत असतो तेव्हा गुलाब पळतच येतो आणि म्हणतो ऋषिकेश दादा, अहो ऋषिकेश दादा चला ना घरी चला. आता हा ऋषिकेश म्हणतो अरे गुलाब काय झालं तुला? गुलाब म्हणतो दादासाहेब अहो ती कर्ज घेणारी लोक आली हो, गुंड लोक आहेत, सगळ्यांना धक्के मारून बाहेर काढतायत, चला हो दादा चला. आता ऋषिकेशला काही जायची इच्छा नसते. गुलाब म्हणतो दादा मला माहिती आहे तुम्हाला राग आलेला आहे सगळ्यांचा, पण आता राग सोडा आणि तुमच्या माणसांकरता चला. ऋषिकेशचा इगो मध्ये येतोय. ऋषिकेश विचार करतोय की त्याला तर घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं, मग कशाला आपण जाऊन त्यांना लोकांना वाचवायचं त्या. आता गुलाब म्हणतो दादा मी हात जोडतो, आज राग सोडा आणि तुमचं कर्तव्य करा. अहो तुमच्या आईला आणि नानांना हात धरून घराबाहेर काढताय हो ते, चला. आता ऋषिकेशच्या डोळ्यात रक्त उतरलंय बरं का. गुलाब म्हणतो दादा चला की. आता तरी सुद्धा ऋषिकेशला ते सगळं आठवतं, पण तरी देखील तो फक्त मायेसाठी आणि प्रेमासाठी या आई आणि नानांसाठी त्याच्या धावून जातो. शेवटी सावत्रच कामाचा आला. या सुमित्राबाईंना सख्यांनी लोटलं पण सावत्रांनी जवळ केलं असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. त्यामुळे मायेची माणसं ओळखायला शिकायला हवं आपण. अशी माणसं चुकण्यात गल्लत केली ना की आयुष्याचा खूप मोठा लेसन शिकून जातो आपण. सुमित्राबाईंनी सुद्धा आयुष्याचा खूप मोठा लेसन शिकलाय. पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. आता हा एपिसोड संपलाय. आता ऋषिकेश त्याच्या आईला असा सावरतो, ते गुंड जेव्हा मारतात ना सुमित्राबाईंना तेव्हा त्याच्या डोळ्यात रक्त उतरतं आणि तो त्या गुंडांना मारायला जातो. तेवढ्यात जानकी तिथे येऊन सगळ्यांना थांबवते आणि ते डॉक्युमेंट्स तिथे सादर करते. यांच्या घराचा लिलाव होत असतो. 10 करोडला आशीर्वाद बंगला विकला जाणार असतो, पण तेवढ्यात जानकी येते आणि धमाका करते आणि ते सगळं घर हस्तगत करते आणि वाजत गाजत या आशीर्वाद बंगल्यामध्ये ती प्रवेश करते. हे सगळं जरा फास्ट झालं असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? पण आता बघूयात आगे आगे देखो होता है क्या, कारण स्टोरी अभी बाकी है मेरे दो. जानकी आणि ऋषिकेश आशीर्वाद बंगल्यावर प्रवेश घेणार, नंतर पुढे काय होणार ही सगळी स्टोरी पुढे ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐका, आजच सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या. उद्याचा भाग स्किप करू नका, खूप भारी असणार आहे उद्याचा भाग.